अशोक खरातला नाशिक कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि यावेळेला झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलंय। दरम्यान कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। भोंदू अशोक खरातला कोर्टाने 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कोठडी आज संपली आणि त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक कोर्टामध्ये हजर केलं। त्याला 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला। अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे अशोक खरात 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीतच राहणार आहे आणि त्यावेळेला यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाने भोंदू खरातवर 1-2 नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। इन्व्हेस्टिगेशन अजून बाकी आहे, जसे प्रॉपर्टी रिलेटेड डॉक्युमेंट्स ते हस्तगत करणं बाकी आहे आणि जे काही त्याचं नरबळी आणि जे काही त्यांनी बंदूक ते जिवंत काढतोसं भेटलेलं आहे त्याचा सगळा तपास बाकी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत। त्यांच्यातर्फे युक्त असं करण्यात आलं की हे जे सेम जे ग्राउंड्स आहेत PCचे हे आधी पण तेच होते आणि आत्ताही तेच आहे, म्हणजे नवीन काही असं काही नाही। ओके, म्हणजे अजून डेव्हलपमेंट नाही आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये। मागे जे ते बोलले होते तेच ग्राउंड आता आहे, त्याच्यामुळे तो PC देण्यात यावा। पोलिसांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेलेलं आहे आणि अनेक गोष्टी तर आता SITच्या तपासातच उघड होत आहेत, ज्या चॅनलच्या माध्यमातून पण बाहेर आलेल्या आहेत। पण आणि काही जी काही लोक आहेत, जी त्याची पार्टनर होती, जी एजंट होती किंवा त्याला मदत करणारी होती, ती बडी नावं किंवा अनेक लोकांचे जे आहेत त्यांचे कुणाचेही स्टेटमेंट रेकॉर्ड झाले नाहीत, कुणालाही नोटिसा दिल्या नाही आहेत। त्यामुळे आज त्यांना त्या नोटिसा काढा, ही जी काही टोळी आहे त्या सगळ्यांना जे काय आहे त्या नोटिसा काढून त्यांचं जर त्याच्यामध्ये काही दोष असेल तर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि सगळ्यांना आत घाला, ही मागणी करायला मी तिथं आली आहे। त्याने जवळजवळ 500 महिलांवर त्याने लैंगिक शोषण केलंय। रेकॉर्ड व्हिडिओ आलेले ते फक्त कमी आहे। आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहे, जे जे पुढारी आहे त्या सगळ्यांना आरोपी केले पाहिजे याच्यामध्ये। परत असा आरोपी असा बुवा बाबा मोठा झाला नाही पाहिजे। यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते। तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही, ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल। एवढा माणूस आहे। शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले,